खल्लार येथे दरवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीराम मंदिर संस्थान येथे यात्रा भरत असते, परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे गर्दी होणार असे आयोजन करू नये, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण यात्रा यांना स्थगिती देण्यात आल्या। त्याचे पालन करून खल्लार येथील यात्रा स्थगित करण्यात आली। खल्लार येथे दरवर्षी श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने यात्रा भरवण्यात येत असते, परंतु संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमानुसार ही यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे जी यात्रा खल्लार येथे भरविली जाते व खल्लार परिसरातील लोकांची या यात्रेमध्ये तसेच दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळे शासनाने दिलेल्या घोषणांचे पालन करावे व गर्दी होऊ नये या उद्देशाने खल्लार येथील श्रीराम संस्थानच्या वतीने जी यात्रा भरवल्या जाते ती शासनाच्या नियमाला अनुसरून रद्द करण्यात आली आहे। यावेळेस विदर्भ न्यूजशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांनी ही माहिती दिली। यावेळी किशोर तुपकर हे सुद्धा उपस्थित होते। लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन श्रीरामनवमी उत्सव हा रद्द करण्यात आला आहे, असे माहिती विदर्भ न्यूज समोर देण्यात आली। श्रीराम संस्थान खल्लार चे सदस्य सुनील भाऊ डिके आहेत, तसे जिल्हा परिषद सदस्य आहे। त्यांना जे 2 दिवसाचा जो कार्यक्रम इतर खल्लार मध्ये राहतो त्याविषयी आज कसं काय कोरोना व्हायरसच्या मुळे बंद पडलाय ते त्यांना विचारू। सुनील भाऊ काय सांगू शकता? मंदिर समितीच्या वतीने या ठिकाणी यात्रेचा जो कार्यक्रम आहे किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे यावर्षी रद्द करण्यात आला आहे, कारण लोकांच्या आरोग्यात या कोरोनामुळे अतिशय धोका निर्माण झाला आहे आणि या ठिकाणी गर्दी होऊ नये त्याकरता मंदिर संस्थानने यावर्षीचा रामनवमी जन्म उत्सव हा कार्यक्रम रद्द केलेला आहे। सुनील भाऊंनी सांगितलं की हा कार्यक्रम कोरोना व्हायरस असल्यामुळे जीवनात सुपूल म्हणजे जीवनात जिवंत राहणं हे जे परमेश्वर आहे त्या हिशोबानं कोरोना व्हायरसचा सामना आपल्याला सर्वांनी घरात राहूनच करावं यासाठी त्यांचा संदेश आहे। तसेच आज किशोर भाऊ तू सुंदर आहे मंदिराची सगळी देखभाल त्यांच्याकडे राहतो, त्यांना विचारू काय सांगू शकता तुम्ही? आमच्या इथे उद्या जो कार्यक्रम असतील 2-4-20ला रामनवमीचा जन्मोत्सव तो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आणि 3 तारखेला यात्रा ही कोरोना व्हायरस या आजारामध्ये रद्द करण्यात आली आहे। तरी या सर्व पंचक्रोशीतल्या गावकरी मंडळींनी त्याची दक्षता घ्यावी व दर्शनासाठी गर्दी करू नये असं आमच्या ट्रस्टीतर्फे सांगण्यात येतं। किशोर भाऊ यांनी सुद्धा सांगितलं की कोरोना व्हायरसमुळे जिकडे जिकडे थैमान पसरलेला आहे या हिशोबानं सर्व इकडे फक्त पूजाच केल्या जाईल, तसेच कोणी भाविक भक्तांनी गर्दी करू नये आणि घरातच राहो। मी चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की भाविक भक्त जे लोक आहेत यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घरातच राहावं, तसेच शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही याद्वारे करण्यात आले। विदर्भ न्यूज करिता खल्लार येथून नाशिर शहा।